देशाचे मुख्य माहिती आयुक्त यांची नियुक्ती झालेली मित्रांनो कालच, आणि त्यांनी शपथ सुद्धा घेतलेली आहे. हमखास आपल्याला प्रश्न विचारला जाईल आणि कसाही प्रश्न आला तरी सुद्धा इथूनच येईल अशा प्रकारची सगळी माहिती आपण कव्हर करणार आहोत. व्हिडिओ स्किप करू नका. पण तत्पूर्वी एक महत्त्वाची माहिती सांगू इच्छितो. डेली करंट अफेअर्ससाठी महाराष्ट्र अकॅडमीचं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. वीकली आणि मंथली करंट अफेअर्ससाठी महाराष्ट्र अकॅडमीचं ऍप इन्स्टॉल करून त्या ठिकाणी लॉग इन केलं, तुम्हाला पीडीएफच्या माध्यमातून सगळी चालू घडामोडीची माहिती मिळेल. ती तुम्ही डाउनलोड करून त्याचं प्रिंट काढली की बऱ्यापैकी अभ्यासू शकता. आणि वर्षभराचं चालू घडामोडीचा अभ्यास करण्यासाठी करंट एक्सप्रेस नावाचं पुस्तक आपलं पब्लिश झालेलं आहे. 1 डिसेंबर 2024 ते 1 डिसेंबर 2025 पर्यंतची सगळी माहिती या पुस्तकामध्ये समाविष्ट केलेली. हमखास इथून मोठ्या प्रमाणात प्रश्न दिसतील तुम्हाला आगामी परीक्षांमध्ये. आता आजच्या महत्वाच्या मुद्द्याकडे येऊया. देशाचे मुख्य माहिती आयुक्त यांची नियुक्ती झालेली, या संदर्भात तुम्हाला अशा प्रकारे प्रश्न विचारला जाईल आणि याही प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्हाला याच व्हिडिओमध्ये बघायला मिळणार. बघा ना, परीक्षाभिमुख माहिती. देशाचे मुख्य माहिती आयुक्त राजकुमार गोयल झालेले. नियुक्ती व शपथ राष्ट्रपतींद्वारे दिली जात असते. कार्यकाळ त्यांचा 3 वर्षांचा असतो. वयाच्या 65 वर्षापर्यंत ते या पदावर राहतात. परंतु अत्यंत महत्वाचा मुद्दा तो म्हणजे निवड समिती, ज्यावर तुम्हाला वारंवार यापूर्वी प्रश्न विचारून झालेले. अध्यक्ष असतात पंतप्रधान व सदस्य असतात विरोधी पक्षनेते व पंतप्रधानांनी नामनिर्देशित केलेले एक मंत्रिमंडळाचे नेते, यांच्याद्वारे यांची नियुक्ती केली जात असते. म्हणजेच यांची नामनिर्देशन आणि मग नंतर शिफारस केल्यानंतर राष्ट्रपती त्यांना नियुक्ती व शपथ देत असतात. तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंट करायचं. हमखास तुम्हाला असाच प्रश्न विचारला जाईल की माहितीचा अधिकार अधिनियम केव्हा पारित करण्यात आला होता. प्रत्येक विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंट करायचे. प्रत्येकाला रिप्लाय मी स्वतः देणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत विद्यार्थ्यांना शेअर करा. अशाच प्रकारची अत्यंत महत्वाची परीक्षा विमुख माहिती बघण्यासाठी अजूनही फॉलो केलं नसेल तर फॉलो करून टाका.